तुम्ही राघोबा झेलेला माझ्यापर्यंत घेऊन या किंवा मला त्याच्यापर्यंत न्या. होईल का काम पूर्ण? करायला काय पण होईल ताई, पण आपण हे सगळं कशाला करायचं? कारण तुम्ही सांगाल ते मी करते. ताईने मला सांगितलं होतं की मुलीला शोधायला मदत करते. मग राघोबा झेलेपर्यंत पोहोचायला हवं ना. होईल बंदोबस्त. बांगड्या ताशाच वाजवतो त्याचा. अजून एक. अगं तू काय लिस्ट घेऊन आलीस का काय आज? नाही तसं नाही, पण हे महत्वाचं आहे. बोल. तुमच्यासाठी मी एवढं काम करते, पण मला अजून बऱ्याच गोष्टी माहित नाहीये. कशाची माहिती पाहिजे का तुला? तुला काय पेपर द्यायचा इथं? तुम्ही म्हणालात की तुमच्यासाठी मी एक नवीन माणूस उभा करायचा, पण तुमचा माल कुठून येतो हे मला कुठे माहिती. तुमचा नाही, आपला. आपला म्हणजे आपला माल कुठून येतो, कुठे असतो, किंवा आपल्या कामाची स्ट्रॅटेजी काय आहे, काय मेथडने तुम्ही हे सगळं करता, हे सगळं मला कळायला हवं ना. हे तू आंबे विकायचं काम कर ना. तो आंबा कुठल्या झाडाचा आहे, आंबट आहे का गोड आहे, याच्याशी तुला काय घेणं देणं? एक मिनिट, तुम्ही आधी ठरवा की मी नेमकं काय करायचं ते. मी फक्त डिलिव्हरी गर्ल म्हणून काम करायचं असेल तर मला उगीच वजिरीण म्हणून बोलू नका. आणि जर वजीर म्हणून काम करायचं असेल तर मला या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत, नाही तर माझा काय उपयोग आहे. खेकडा. आधी हे चालवायला शिक. आम्ही तुला चक्रव्यूहात ढकलून देणार आणि त्याच्यातून बाहेर यायचा रस्ता पाहिजे असेल तर तो हा खेकडा दाखवणार. तेव्हा आज इथं नेम धरून मारायचा. हिम्मत कर आणि ये उचल. काय ताई, तू बी कोणावर बी विश्वास दाखवतो. शाळेतली मास्तरी नाही, शाळेत पोरांना मारायला छडी उचलणारी बाई आहे. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, जी फॉर घोडा थोडी माहित असणार हिला. बांगड्या, माझी वजीर आहे ती, काय बाय बोलू नको तिला. अगं ताई ठीक आहे, वजीर असली तरी घोडा तर उचलला पाहिजे तिनं. बरं ठीक आहे, उचलला तर फायर तर करता आलं पाहिजे, नाही तर हवेत फायर जाईल आणि गोळी येऊन तिलाच लागेल की. अरे मला लय कॉन्फिडन्स आहे तिच्यावर. अगं तुझा लाख कॉन्फिडन्स असेल, पण तिचा तिच्यावर नाही ना. श्रद्धा वर्षा सावंत, एनसीसी कॅडेट, बॅच 1997. 10 राउंड्स फायर, 8 टार्गेट हिट्स. हॅपी विमेन्स डे. डबा घेऊन जा रे आणि परत या. हो सर. अजून सामान न्यायचंय. हो हो. सर तुम्ही निघालात? हो. सॉरी सॉरी सॉरी. नाही मला सवय आजकाल याची. ठीक आहे, इट्स ओके. नाही सर खरंच सॉरी. तुम्ही हवं तर तुम्ही मला टायर मध्ये घालून मारा. मी कोंबडा होते सर. तुम्ही मला सचबोल फट्ट्याने मारा सर. तुम्ही शिक्षा द्या. आय एम रिअली सॉरी. समदडे हळूहळू काय चाललंय? हा बिहेव. काय वागणं हे? रडत रडत बाहेर लोकांना ऐकू गेलं तर लोक काय विचार करतील? एक PSI रडतीये. काय झालंय? सर आय एम सॉरी. मी
मी त्या अंकितच्या घरी जाणार होते पण पण तू नाही गेलीस. का नाही गेलीस? सॉरी सर, चूक झाली सर. मी जायला निघाले होते पण मला मिस्टरांच्या मित्राचा फोन आला की माझ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झालाय, घरी ये म्हणून मी तडक घरी गेले. घरी ते अॅनिव्हर्सरीचं सरप्राईज प्लॅन केलं होतं त्यांनी, फुगे आणि ते फुलं वगैरे, मग मी नाही निघू शकले. थोडीच नाही मारलीस तू नवऱ्याच्या? हा ते नसतीलच मारली ना तू. त्याला आपलं लढिवाळपणे त्याचे लाड केले असतील तू, हो ना? दोघांनी मिळून ते फुगे फोडले असतील ना. हे सगळं केलं. अरे ड्युटीवर होतीस ना तू. नॉनसेन्स चमदाडे. सॉरी सर, मी खरंच झापलं त्याला, मी खरंच बोलले सर. मला काय करायचंय बघ. मग परत तुला असं वाटतं की सर आमच्या पर्सनल गोष्टींमध्ये तुम्ही बोलता. मी नाही बोलणार, तो तुमचा पर्सनल मुद्दा आहे. पण एक गोष्ट मला कळली की तुझ्याच्यानं हे केस बीस ह्या गोष्टी होणार नाही. नो प्रॉब्लेम, मी माझं करेन. नाही ऐका ना सर, मी हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्या अंकितच्या घरी जाणार होते. मी खरंच निघाले होते पण त्याच्या आधीच तुम्ही मला विचारलं की तू गेली होतीस का. मग मी तुला माहिती मी वाट बघत होतो की आजच्या दिवसात तू मला येऊन सांगशील फायनली. काय करणार? तू नाही गेलीस. माझ्या डोळ्यात डोळे घालून तू खोटं बोललीस. विचार क्रमांक 2 मला ऐकवलास तू. त्यामुळे मला जावं लागलं. मी गेल्यावर तिथे मला त्याची आई भेटली. हो, अंकितची आई मला भेटली. नमस्कार, इन्स्पेक्टर विजय भोसले. या बाहेर. मला खरंच काय माहिती नाही हो. पण मी काही विचारलंच नाही ना तुम्हाला. हे बघा, तुम्ही शांत व्हा. मी खरंच सांगते, मला काहीच माहिती नाही हो. ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. मी काही विचारलेलं नाहीये तुम्हाला, बरोबर की नाही? आई होती. हो, त्याची आई होती आणि आता घरी माझी आई आहे. माझ्या आईने आज मला वेळेवर बोलवलंय घरी. दिलेल्या वेळेत जर मी घरी नाही गेलो तर माझी आई काय करते? कोंबडा. नाही, कोंबडा करून खाऊ नाही घालत. माझा कोंबडा करते. जाऊ दे मला सर. सॉरी सर. यांची पण लग्न होतं. सरांना घोळत घेतलंय मी. त्यांना ती बाई सापडलीये. आपल्यावर काही डाऊट नाही, आपण सेफ. पुन्हा का बोलवलं मला? तू आज लय खुश करून टाकलं आपल्याला. म्हणलं सूत करावं तुला. मला नकोय. नंतर मापात पाप होईल. मी पित नाही. कधीच नाहीये. नाही, कधी इच्छाही झाली नाही, गरजही वाटली नाही. आम्हाला इच्छा आहे का गरज आहे याचा विचार करायची वेळच नाही आली कधी. नवरा पितो का दारू? हो. आणि दारू पिऊन मारतो तुला? नाही. हा, मग ठीक आहे. आणि पोरगी? नाही. अगं पित असली तरी ती काय तुला विचारून पिणार आहे का? बरं मला एक सांग, तुझी पोरगी त्या दिवशी पार्टीला गेली, तिथून गायबच झाली का? नंतर काय फोन बिन नाही आला? खरं तर ती घरातून बाहेर पडली त्यावेळेला आमची भेट नाही झाली. एकदम अचानक माझ्या नजरेसमोरून गायब झाली ती आणि परत आलीच नाही. ताई, तुम्ही माझ्या मुलीला मिळवून द्याल ना? हे बघ वजिरीन बाई, लोक दारू झाल्यावर खरं बोलते, मी व्हायच्या आधीच खरं बोलते. नाही तर तू म्हणशील ताई नशेत काहीतरी बडबडते. मी तुला तुझी पोरगी परत मिळवून देऊ शकते, पण ही जिवंत असल तरच.
सावनीची आई. अगं अशी घोटा घोटाला इमोशनल व्हायला लागली. आयुष्याचा कडवटपणा कशी रिचवणार तू? घोडा कसा चालवला तू टपाटप? तशी तुझ्या भीतीला किलबिलच्या 2 गोळ्या दे. माझ्या मुलीला शोधताना 2 मुलींचं मरण पाहिलं मी जवळ. तेव्हा भीती वाटलीच की पोलीस आता पुन्हा बोलवतील आपल्याला, डेड बॉडी दाखवतील, विचारतील ही साऊची आहे की नाही. आपली भीती खरी होईल ह्याची जास्त भीती वाटते. या गोळ्या दारू यांनी दुःख कमी नाही होणार माझं. तुम्ही मला जी इन्फॉर्मेशन दिली होती त्यातली एक इन्फॉर्मेशन मला आधीच मिळाली होती. साऊला कोणीतरी किडनॅप केले. असं कशी काय? मी माहिती मिळवली होती. कशी? आई आहे मी. मुलीला शोधताना शक्य ते सगळे दरवाजे ठोठावून बघते. राघोबा झेलेने तिला किडनॅप केलं हे तुम्ही मला सांगितलं. आता त्या राघोबा झेलेपर्यंत मला पोचवा, नाहीतर 1 पाऊल पुढे आणि 4 पावलं मागे असं होईल माझं. पोचशील, नक्की पोचशील. हा बांगडू तुला उद्या आपलं गोडाऊन दाखवेल. साऊ सापडली नाही तर मी जिवंत असून मेल्यासारखी असेल. तुम्ही आयुष्यामध्ये खूप पाप केली असती. हे एक पुण्याचं काम करा. माझ्या लेकीला शोधायला मला मदत करा. प्रत्येक बाईमध्ये जन्मतःच आई पण असतं. तुम्ही समजू शकालच. ताई पे आता ताईने एकटीने एन्जॉय करायची वेळ झाली आहे. हे बघा ताई, कालपेक्षा तुम्ही आता नॉर्मल असाल असं मला वाटतंय, म्हणून मी तुम्हाला आता प्रश्न विचारतोय. प्रश्न कालचेच आहेत, व्यवस्थित उत्तर द्या. हा, तुमचा मुलगा अंकित फरार आहे आणि तुमची सावत्र मुलगी नताशा हिचा खून झाला. ती माझी मुलगी नाहीये, सख्खीही नाही आणि सावत्रही नाही. तिचा माझा काही संबंध नाहीये. संबंध नाही असं म्हणाला तुम्ही, पण पोलिसांपासून का लपताय? मग पळून का जाताय तुम्ही? तर सेफ आहात ना, संबंध नाही म्हणजे. कारण मला पोलिसांची भीती वाटते. इथे येण्याआधी तुम्ही आमच्याविषयी सगळी चौकशी केलीच असेल ना? आम्हाला माहिती आहे तुमचा नवरा युनिव्हर्सल बँकेमध्ये फ्रॉड करून फरार आहे. आता कुठे आहे तो? अहो मॅडम, मला खरंच ठाऊक नाहीये तो कुठे आहे. फरार असल्यापासून त्यांनी आमच्याशी काहीही संबंध ठेवलेला नाही. त्याचा कधी काही फोन वगैरे आला तुम्हाला? अहो नाही हो. आणि केलंच ना फोन तर मी स्वतःहून येऊन पोलिसांना सांगेन. निदान या त्रासापासून सुटका तरी मिळेल. हो, सतत सतत भीती असते हो मनात. मी घर बदललं, जागा बदलली, आता आम्ही दोघंच राहतो, माझा मुलगा आणि मी. अहो मला खरंच माहिती नाहीये. मी अंकितला नेहमी सांगायचे तिचा आणि आपला काहीही संबंध नाहीये, पण अंकित ऐकतच नव्हतं. सतत बहीण बहीण म्हणून तिच्या अवतीभोवती असायचं. आणि आज तिच्याचमुळे पोलीस पुन्हा चौकशीसाठी घरात आले. पण रक्तातच दोष. लहानपणापासून तिची लक्षणं फारशी काही ठीक दिसत नव्हती मला, पण अंकित ऐकतच नव्हता हो. शेवटी मी त्याला स्पष्टच सांगितलं, तुझा बाप कुठेतरी बाहेर मजा मारून आलाय ना, त्याचा परिणाम आहे. तिचं बिनधास्त राहणं अंकितला फार आवडायचं. नंतर मला कळलं की
तिनंच त्याला ड्रग्सच्या नादाला लावलं. बिचारा माझा अंकित फसला गेला हो. फसला गेला. हे बघा, आता या केसच्या संदर्भातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. प्लीज खरं खरं उत्तर द्या. तुमचा मुलगा अंकित हा आता या क्षणी कुठे आहे हे माहिती आहे तुम्हाला? हो. बाबा इथे बसलात, कसल्या खुणा करताय? 18 डिसेंबर पासून आजपर्यंतच्या प्रत्येक तारखेवर मी खुणा केलेल्या आहेत. साऊ निघून गेल्यानंतरचा प्रत्येक काळा दिवस मी खोडून काढण्याचा प्रयत्न करतो. ती निघून गेल्यानंतर प्रत्येक दिवस मोजतोय मी. दिवस मोजतो की कमी करतो काही कळत नाही. साऊ परत येईपर्यंत किती दिवस मोजावे लागणार आहेत ग श्रद्धा? फार नाही बाबा, खूप दिवस नाही आपल्याला हे असं राहावं लागणार. माझा भरोसाच नाहीये. माझा या सगळ्यांवर विश्वास उडालाय. ते पाप पुण्य वगैरे वगैरे सगळं थोतांडे. मी 12 वर्षांनी लहान असतो ना तर तुझ्या बरोबर आलो असतो साऊला शोधायला. मग दुनिया इकडची तिकडे झाली असती तरी चालली असती. पण हे वय ग वय, कॉन्फिडन्स नाहीये. असं वाटतं की आपल्यामुळे दुसरं कोणाला त्रास नको. माझा सगळ्यात मोठा मानसिक आधार तुम्ही आहात बाबा. तुम्ही इथे घरी थांबलायत, आईंकडे बघताय म्हणून तर मी बाहेर पडू शकते ना. अहो हे काही कमी आहे का? ही खूप मोठी मदत झाली माझ्यासाठी. राजा तू बाहेर पडतेस, परिस्थितीशी लढतेस, पण हे जग सगळं राक्षसांचं आहे. तिथे सांभाळ जरा. काय करणार बाबा, हे जग राक्षसांचं आहे. लढायचे सुद्धा राक्षसांबरोबर आणि विश्वासही राक्षसांवरच ठेवायचा आहे. तू अरे काय बोलतेस ना ते मला काही कळत नाही ग. मी सांभाळेन स्वतःला, नका काळजी करू. येते. आणखी काही फोटो असतील तर प्रिंट आउट मार. नंबर झालेत का ट्रेस? हे बघ अजून 2 आलेत नवीन नंबर. सर आपल्याला ती अंकितची आई सापडली रे. मी आता रेकॉर्डवरती टाकलंय आणि मला त्याच्या रेकॉर्डवर नाही टाकायचं जमदाडे. सर अहो महत्वाची लीड आहे आणि आपण मुद्दामून नाही टाकलं. मॅडमला कळलं तर प्रॉब्लेम होईल सर. सुविचार क्रमांक 33. अंधारात केले उजेडात आले. करेक्ट. अंधारात केले ना, जडात कधी आणायचं कधी नाही याचा विचार मी करीन. तुझ्या छोट्या मेंदूला आणखी घासू नको. आणखी छोटा होईल की नाही तो मग. बोल रे. पालीची शेपटी तुटली आहे. पाल तडपडायला लागली आहे. ताईकडे बाई येते सारखी. 100% ताईने धंदा परत सुरू केलाय. तो मिठाईवाला जतीन उमेदवार त्याच्या आणि ताईमध्ये डील झालेली. दुसऱ्या दिवशी गेम वाजला. पालीवर लक्ष ठेवा. किडे गिळायला सुरुवात केली तिने. आता पाणी पी. कन्फर्म झाले की पैसे देतो. हो मॅडम, तुम्ही असं अचानक कशा काय आलात? मी फोन केला होता तुम्हाला. तुम्हाला फोनवर सांगितलं होतं ना मी कामात आहे म्हणून. पण माझंही काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणूनच मी आली. अभयचा पोलीस रिमांड पिरियड संपतोय. कोर्टात हिअरिंग आहे उद्या. हो माहिती आहे मला. बघ नाही, मागच्या वेळेला तुम्ही सोयीस्करपणे गैरहजर राहिला होतात ना. मॅडम असं काय करताय? माझ्याकडे मोठमोठ्या केसेस आहेत, त्याची कामं बघावी लागतात मला. नाही, मला माहिती आहे तुमच्याकडे खूप मोठे मोठे क्लायंट्स आहेत. आम्ही खूप सामान्य माणसं. एक्झॅक्टली मॅडम. तुमची ही केस मी फक्त ओळखी खातर घेतली, नाहीतर अशा केसेस मी घेत सुद्धा नाही. पण मग आता घेतली आहेत ना, आणि स्वतःहून घेतली आहे. मग आता तुमचं काम पूर्ण करा ना. माझा नवरा कुठलाही गुन्हा न करता पोलीस रिमांडमध्ये. तुम्ही उद्या या कोर्टात, त्याची केस लढा आणि त्याला या सगळ्यातनं सोडवा. त्याला बेल मिळवून द्या. ठीक आहे, मग मी येतो कोर्टात उद्या.
तुम्हाला माझी फीस द्यावी लागेल. फी तुम्ही घेणार नव्हतात ना? तर काय करणार मॅडम, तुम्ही मला हिअरिंगला उभं राहायला सांगताय ना, तर मग तुम्हाला माझी फीस ही द्यावीच लागेल. उद्या मी कोर्टात उभं राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझी फीस भरा, नाही तर या तुम्ही आता.